नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. सुरुवात करूयात आपण अल्कोहोल तयार करण्याची पद्धती, ज्या मेथडचं नाव आहे, ज्या पद्धतीचं नाव आहे रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड. ठीक आहे, कार्बोनिल कंपाऊंडचं रिडक्शन करायचं आहे आणि त्यापासून आपल्याला मिळवायचं आहे अल्कोहोल. आता एक एक शब्द लक्षात घ्या बरं का. पहिल्यांदा तुम्हाला माहित पाहिजे रिडक्शन कशाला म्हणायचं. अरे बाबांनो, रिडक्शन म्हणजे काय? रिडक्शनची सोपी व्याख्या, रिडक्शन म्हणजे हायड्रोजन मिसळणे. ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड एज रिडक्शन. पहा, ऍडिशन ऑफ हायड्रोजन. आता आपल्या समोर एक एक कन्सेप्ट आहे. पहिला कन्सेप्ट तुमच्या समोर आहे, रिडक्शन कशाला म्हणायचं. रिडक्शन या शब्दाचा अर्थ होतो हायड्रोजन मिसळणे. ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड एज रिडक्शन. ओके, हायड्रोजन मिसळणे म्हणजे रिडक्शन. कन्सेप्ट क्लिअर. आता तुमच्यासमोर अजून एक महत्वाचा कन्सेप्ट आहे. तुम्हाला रिडक्शन करायचं आहे, पण रिडक्शन कुणाचं करायचं आहे? कार्बोनिल कंपाऊंडचं. कार्बोनिल कंपाऊंडचं रिडक्शन केल्यानंतर तुम्हाला अल्कोहोल नावाचा प्रोडक्ट मिळणार आहे. म्हणजे अल्कोहोल तयार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? रिडक्शन. रिडक्शन कुणाचं करावं लागेल? कार्बोनिल कंपाऊंडचं. मग मला सांगा, कार्बोनिल कंपाऊंड कशाला म्हणतात किंवा कार्बोनिल कंपाऊंड कोणते आहेत हे आपण लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. पहा, आता पहिल्यांदा बघू आपण कार्बोनिल ग्रुप कसा असतो. पहिला शब्द जो आहे आपल्या समोर, तो पहिला शब्द आपण समजून घेऊ. कार्बोनिल ग्रुप कसा असतो, नेमकं कार्बोनिल ग्रुप कशाला म्हणतात ते पहिल्यांदा आपण समजून घेऊया. पहा, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. आता या ठिकाणी हा कार्बन आहे, हा ऑक्सिजन आहे आणि हा डबल बॉन्ड आहे. कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड एवढा जो युनिट आहे, या एवढ्या युनिटला आपण कार्बोनिल ग्रुप असं म्हणतो. हे नीट लक्षात घ्या. कार्बोनिल ग्रुप म्हणजे काय हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड युनिट इज कॉल्ड एज कार्बोनिल ग्रुप. आणि ज्या कंपाऊंड मध्ये कार्बोनिल ग्रुप आहे अशा प्रकारच्या कंपाऊंडला कार्बोनिल कंपाऊंड असे म्हणतात. संपलं. कार्बोनिल ग्रुप ज्या कंपाऊंड मध्ये आहे अशा प्रकारचा जो कोणता कंपाऊंड असेल, सच कंपाऊंड्स आर कॉल्ड एज, त्यालाच आपण कार्बोनिल कंपाऊंड असं म्हणतो. ओके, पहा, आर सी डबल बॉन्ड ओ एच अल्डिहाइड आहे. हा तुमचा अल्डिहाइड. आर सी डबल बॉन्ड ओ आर हा तुमचा कीटोन. आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच हा तुमचा कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड. हे सगळे उदाहरण बघा तुमच्या समोर. आता हा कोण आहे? अल्डिहाइड आहे. हा कोण आहे? कीटोन आहे. हा कोण आहे? कार्बोक्सिलिक ऍसिड. या सगळ्या कंपाऊंड्स मध्ये हे जेवढे कंपाऊंड्स आहेत, प्रत्येक कंपाऊंड मध्ये कार्बोनिल ग्रुप आहे. बघा, हा तुमचा कार्बोनिल ग्रुप आहे, हा तुमचा कार्बोनिल ग्रुप आहे, हा तुमचा कार्बोनिल ग्रुप आहे. म्हणजे अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड हे जे कंपाऊंड्स आहेत, या सगळ्या कंपाऊंड्स मध्ये कार्बोनिल ग्रुप आहे. आणि तुम्हाला माहित आहे, ज्या कंपाऊंड मध्ये कार्बोनिल ग्रुप असतो अशा प्रकारच्या कंपाऊंडला काय म्हणतात? कार्बोनिल कंपाऊंड. मग मला सांगा, कार्बोनिल कंपाऊंड कोणकोणते झाले? अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड यासारख्या कंपाऊंडला कार्बोनिल कंपाऊंड असे म्हणतात, कारण त्या कंपाऊंड मध्ये कार्बोनिल ग्रुप आहे. कळलं का? अल्डिहाइड्स, कीटोन्स हे मुख्य दोन प्रकार, हे मुख्य दोन भाग ज्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप आहे आणि ज्याला आपण कार्बोनिल कंपाऊंड असं म्हणतो. बस. मग हे अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड या सगळ्यामध्ये कार्बोनिल ग्रुप आहे. म्हणून हे सगळे कंपाऊंड जे आहेत या सगळ्यांना आपण कार्बोनिल कंपाऊंड असं म्हणतो. कन्सेप्ट क्लिअर. दोन गोष्टी आपण शिकल्या, रिडक्शन, ऍडिशन ऑफ हायड्रोजन. नंबर 2, कार्बोनिल ग्रुप, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड युनिट. आणि ज्या कंपाऊंड मध्ये कार्बोनिल ग्रुप आहे अशा प्रकारच्या कंपाऊंडला कार्बोनिल कंपाऊंड असे म्हणतात. आणि या कार्बोनिल कंपाऊंडचं म्हणजे अल्डिहाइडचं, कीटोनचं, कार्बोक्सिलिक ऍसिडचं, या कंपाऊंडचं आपण जेव्हा रिडक्शन करतो तेव्हा मिळतो अल्कोहोल. कळलं का? म्हणजे अल्कोहोल तयार करण्याची पद्धती, यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? रिडक्शन. कुणाचं रिडक्शन करायचं आहे? कार्बोनिल कंपाऊंडचं. आणि त्याचं जेव्हा आपण रिडक्शन करतो तेव्हा त्या ठिकाणी तयार होणार आहे अल्कोहोल.
मग कसं तयार होतो काय त्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण टप्प्याटप्प्याने या ठिकाणी घेऊया. पहा, लक्ष द्या. ह्याच्यामधला पहिला भाग बघा. इथे लिहिलं आपण रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स. पहिल्यांदा आपण करूयात रिडक्शन ऑफ aldehydes and ketones. Aldehydes and ketones. नीट ऐका बघा व्यवस्थित. नीट ऐका व्यवस्थित. अगदी सोपा भाग आहे, व्यवस्थितपणे लक्षात घ्या म्हणजे ही सगळी माहिती तुमच्या लक्षात येईल. आता पहिल्या भागामध्ये आपण काय करतोय, पहिल्या भागामध्ये आपल्याला अल्डिहाइड कीटोन हे कार्बोनिल कंपाऊंड आहेत, मान्य आहे. मुख्य हेडिंग आपली कार्बोनिल कंपाऊंडचं रिडक्शन करून अल्कोहोल तयार करणे. त्याच्यामध्ये पहिला भाग आपला अल्डिहाइड कीटोन या दोघांचं रिडक्शन आपल्याला करायचं आहे आणि अल्कोहोल तयार करायचं आहे. अल्डिहाइड कीटोन हे दोन्ही कंपाऊंड कार्बोनिल कंपाऊंड आहेत कारण त्यांच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप आणि अल्डिहाइड कीटोन या दोघांचं रिडक्शन करून आपल्याला मिळवायचं आहे कोणता प्रोडक्ट, अल्कोहोल. तो कसा तयार होतो ती माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. परत आपल्याला माहित असलं पाहिजे रिडक्शन करण्याच्या दोन पद्धती. रिडक्शन मध्ये पहिला प्रकार जो आहे निकेलचा वापर आपण करतो. निकेल हा कोण आहे, कॅटलिस्ट आहे. निकेल या कॅटलिस्टच्या साहाय्याने रिडक्शन करणे त्याला म्हणतात कॅटालिटिक हायड्रोजनेशन. दुसरा भाग आपल्या अभ्यासक्रमाला असलेला लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडचा वापर करून रिडक्शन करणे. म्हणजे रिडक्शन करण्याच्या पुन्हा दोन पद्धती. पहिली पद्धत निकेलच्या साहाय्याने रिडक्शन करणे, दुसरी पद्धत लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडच्या साहाय्याने रिडक्शन करणे. अशा प्रकारच्या दोन पद्धती आपल्या अभ्यासक्रमाला आहेत आणि त्याच्यामध्ये एक एक पद्धत आपण बघूयात. पहिल्यांदा पहिली पद्धत सांगतो. पहा, दोन पद्धत. पहिली पद्धत आहे कॅटालिटिक हायड्रोजनेशन. कॅटालिटिक हायड्रोजनेशन पहिली पद्धत. पहिली पद्धत कोणती, कॅटालिटिक हायड्रोजनेशन. याच्यामध्ये आपल्याला काय वापरायचं आहे, निकेल, युजीन, निकेल और प्लॅटिनम और पॅलाडियम. बरोबर काय, नीट ऐका. पहिली पद्धत जी आहे त्याला म्हणतात कॅटालिटिक हायड्रोजनेशन. हायड्रोजनेशन म्हणजे हायड्रोजन मिसळणे म्हणजे रिडक्शन आणि कॅटालिटिक म्हणजे कॅटालिस्टचा वापर करून हायड्रोजन मिसळणे. कॅटालिस्टचा वापर करून हायड्रोजन मिसळणे म्हणजेच रिडक्शन करणे, म्हणून नाव पडलं कॅटालिटिक हायड्रोजनेशन. लक्षात घ्या बाबांनो, या ठिकाणी कोणता कॅटलिस्ट आहे, निकेल, प्लॅटिनम, पॅलाडियम हा कॅटलिस्ट आहे. याच्या साहाय्यानं हायड्रोजनेशन, हायड्रोजन मिसळणे म्हणजेच रिडक्शन, ही पहिली पद्धत आहे. अर्थ काय होतो हे सांगतो तुम्हाला मी. आणि दुसरी पद्धत जी आहे, दुसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला वापरायचा आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. दुसरी पद्धत पहा, युजिंग लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड ह्याचा वापर करून रिडक्शन करणे. बस, बरोबर का, नीट लक्षात घ्या. दोन पद्धती तुमच्या अभ्यासक्रमाला आहेत. तुम्हाला अल्डिहाइड कीटोनचं रिडक्शन करायचं आहे, परंतु बाबांनो अल्डिहाइड कीटोनचं रिडक्शन करण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय निकेलचा वापर करून रिडक्शन करणे. निकेलच्या ऐवजी तुम्ही प्लॅटिनम वापरू शकता, पॅलाडियम वापरू शकता आणि या ठिकाणी जे काही रिडक्शन होतं त्याला म्हणतात कॅटालिटिक रिडक्शन किंवा कॅटालिटिक हायड्रोजनेशन. कॅटालिटिक हायड्रोजनेशन, ठीक आहे. दुसरी पद्धत जी आहे ज्याच्यामध्ये आपण अल्डिहाइड कीटोनचं रिडक्शन करतो युजिंग लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. थोडक्यात आपल्या समोर दोन पद्धती, निकेलचा वापर करून रिडक्शन करणे, नंबर 2 लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडचा वापर करून रिडक्शन करणे. ह्या दोन्ही पद्धती कशा आहेत त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण थोडक्यात घेऊयात आणि दोघात का फरक आहे ते पण या ठिकाणी आपण लक्षात घेऊयात, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हा सर्वांच्या लक्षात येतील. ओके, ही सगळी प्रस्तावना झाली. आता नेमक्या रिएक्शनला आपण सुरुवात करूया, एक एक भाग बघूया. ओके, पॉज करून लिहा. ठीक आहे, आता काय करू आपण, एक एक पद्धत बघू. तुमच्या समोर दोन पद्धती आहेत. तुम्ही रिडक्शन करू शकता अल्डिहाइडचं, कीटोनचं, आणि या अल्डिहाइड कीटोनचं रिडक्शन करण्यासाठी तुम्ही वापरू शकता दोन पर्याय. पहिला पर्याय कोणता आहे, रॅनी निकेल, प्लॅटिनम किंवा पॅलाडियम. निकेल वापरा,
प्लॅटिनम वापरा किंवा पॅलाडियम वापरा, निकेल और प्लॅटिनम और पॅलाडियम. दुसरा पर्याय आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड यांचा वापर करून तुम्ही रिडक्शन करू शकता. पहिल्या भागाला आपण सुरुवात करूयात. निकेलचा वापर करून अल्डिहाइड कीटोनचं रिडक्शन करायचं आणि अल्कोहोल मिळवायचं, तयार करायचं. कसं करतात सांगतो, व्यवस्थित ऐका. पहा, आता पहिल्यांदा घेऊ आपण अल्डिहाइड आर सी डबल बॉन्ड ओ एच. ठीक आहे. आता हा कोण आहे? अल्डिहाइड आहे. आर सी डबल बॉन्ड ओ एच लिहिलं. याचं तुम्हाला करायचं आहे रिडक्शन आणि ते रिडक्शन करायचं आहे निकेलचा वापर करून. ओके, बघा प्लस काय लिहू आपण? H2 हायड्रोजन आणि निकेल आणि ह्याला हीट करू आपण. ऐका बरं का, तुमच्या समोर लिहिलं मी अल्डिहाइड. या अल्डिहाइडचं तुम्हाला रिडक्शन करायचं आहे. तुम्हाला माहित आहे अल्डिहाइडचं रिडक्शन करण्यासाठी तुम्हाला काय लागतील? हायड्रोजन. मग हे हायड्रोजन्स आहेत. H2 म्हणजे मॉलिक्युलर हायड्रोजन आणि हे हायड्रोजन या अल्डिहाइड मध्ये मिसळायचे आहेत आणि अल्डिहाइड मध्ये हायड्रोजन मिसळणे म्हणजेच रिडक्शन. आणि ते रिडक्शन करण्यासाठी वापरायचा आहे कॅटलिस्ट. कोणता? निकेल. म्हणून नाव पडलं कॅटालायटिक हायड्रोजनेशन. कारण या ठिकाणी हायड्रोजन मिसळलो म्हणजे हायड्रोजनेशन, परंतु ही रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ कॅटालिस्ट, तो म्हणजे निकेल. अँड दॅरफॉर या अभिक्रियेला आपण काय म्हणतो? कॅटालायटिक हायड्रोजनेशन. मग तुम्ही म्हणसाल हे हायड्रोजन मिसळायचे कुठं? एक वाक्य ध्यान दे की ऐको. एक वाक्य माझं लक्ष देऊन ऐका बाबांनो. हायड्रोजनची ऍडिशन कुठं करायचं? अक्रॉस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. बस हे महत्वाचं ठिकाण आहे. हे कोण आहे? हायड्रोजन. ह्याला मिसळायचं आहे, मान्य आहे. हायड्रोजन मिसळणे म्हणजे रिडक्शन, परंतु आपण लक्षात घेतलं पाहिजे हे हायड्रोजन मिसळायचे कुठे आहेत? याची ऍडिशन करायचं आहे कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस. बस या दोन एच पैकी एक एच म्हणजे एक हायड्रोजन ऑक्सिजनला जोडायचं आणि दुसरा हायड्रोजन हा कार्बनला जोडायचं. रिॲक्शन पूर्ण झाली आणि डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्ड मध्ये करायचं. अशा प्रकारची एक सोपी रिॲक्शन इथं होऊन जाते. कशी? पहा, आता बघा हायड्रोजन दोन आहेत. एक O ला जोडा आणि दुसरा जो आहे तो C ला जोडा. बघा किती हायड्रोजन? दोन. या दोन हायड्रोजन पैकी एक हायड्रोजन O ऑक्सिजनला जोडा आणि दुसरा हायड्रोजन कार्बनला जोडा. म्हणजे हायड्रोजनची ऍडिशन आपल्याला कुठं करायचं आहे? कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस. हे मात्र विसरायचं नाही. आता कसं येतं बघा प्रोडक्ट. आर ला आर लिहिला आपण, सिंगल बॉन्डला सिंगल बॉन्ड, सी ला सी आणि एच ला एच. ठीक आहे. बघा डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्ड मध्ये होतं. हा सिंगल बॉन्ड आणि O लिहिला मी. सगळं जसं आहे तसं मांडलं. आर सी एच आणि O. फक्त काय बदललं? डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्ड मध्ये. हे दोन एच. ह्या दोन एच पैकी एक एच O ला आणि एक एच C ला जोडायचा. एक जोडला OH ला आणि एक जोडला H कार्बनला. रिॲक्शन पूर्ण झाली. किंवा ऑर मध्ये लिहायला ऑर आर CH2OH, आर CH2OH. आणि मग इथे लिहा त्या प्रकारचा हा प्रोडक्ट प्रायमरी अल्कोहोल. हा तयार झाला प्रायमरी अल्कोहोल आणि हा तुमचा अल्डिहाइड आणि हा तुमचा प्रोडक्ट प्रायमरी अल्कोहोल. संपलं. या ठिकाणी आपण काय केलं? या ठिकाणी आपण केलं रिडक्शन. कुणाचं? अल्डिहाइडचं. लक्षात घ्या, अल्डिहाइडचं रिडक्शन केल्यानंतर आणि त्यासाठी वापरला कॅटालिस्ट निकेल. निकेलच्या साह्यानं किंवा निकेल या कॅटालिस्टच्या साह्यानं किंवा मदतीनं आपण जेव्हा अल्डिहाइडचं रिडक्शन करतो तेव्हा आपल्याला प्रायमरी अल्कोहोल मिळतो. अल्डिहाइड पासून मिळतो प्रायमरी अल्कोहोल आणि तोच प्रोडक्ट आपण या ठिकाणी मिळवला. ह्याचे एक दोन उदाहरणं घेऊयात आणि मग कीटोनकडे आपण जाऊयात. ओके, पहा एक्झाम्पल्स. व्यवस्थित ऐका. एक्झाम्पल्स. आता पहिलं एक्झाम्पल आपण घेऊ. HC डबल बॉन्ड OH हा फॉर्माल्डिहाइड आहे. प्लस या ठिकाणी आपण घेऊयात हायड्रोजन, ऍडिशन ऑफ हायड्रोजन. चला, रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ निकेल आणि हीट करा. बघा तुमच्या समोरचं उदाहरण काय बघा. हा कोण आहे? फॉर्माल्डिहाइड. त्याचं करतोय आपण रिडक्शन. घेतला हायड्रोजन, रिडक्शन होतंय एका कॅटालिस्टच्या सानिध्यात. तो आहे निकेल. कॅटालायटिक हायड्रोजनेशन असं आपल्या रिॲक्शनचं नाव आहे. पण तुम्हाला माहित आहे हायड्रोजनची ऍडिशन कुठं होईल? कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस. या दोन हायड्रोजन पैकी एक हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच होईल आणि एक कार्बनला आणि आपला प्रोडक्ट येईल. कसा येतो बघा.
आता एक एच कुठे येईल, ओ कडे येईल आणि दुसरा कुठे येईल, सी कडे. ठीक आहे. आता कसं येईल बघा प्रोडक्ट, एच ला एच बघा, सी ला सी आणि एच ला एच, डबल बॉन्डचं सिंगल बॉन्ड, इथे काय ऑक्सिजन. आता हायड्रोजन किती, 2, त्या 2 पैकी एक जोडा एच ओ ला, एक जोडा एच ला, CH3OH आहे म्हणजे मिथिल अल्कोहोल. अशा प्रकारचा हा प्रोडक्ट मिळाला. हे कोण आहे, फॉर्माल्डिहाइड. याचं नाव आहे फॉर्माल्डिहाइड आणि ह्याचं नाव आहे मिथिल अल्कोहोल. अशा प्रकारची ही संपूर्ण रिॲक्शन या ठिकाणी आपल्या समोर आपण घेतलेली आहे. आणखीन 2 उदाहरणं घेऊयात आणि हा भाग आपण पूर्ण करून टाकूया. ओके, पहा. व्यवस्थित लक्ष देऊन ऐका बरं का. अतिशय सोपा भाग आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचा आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांच्या लक्षात येतील. आता रॅनी निकेलचा वापर करतोय आपण, निकेलचा वापर करून रिडक्शन आपण करतोय, अल्डिहाइडचं करतोय आणि रिॲक्शन कशी होते उदाहरण आपण घेतोय. पहा दुसरं उदाहरण. आता घेऊ असिटाल्डिहाइड, CH3 C डबल बॉन्ड OH. हा कोण आहे, असिटाल्डिहाइड. मिसळा हायड्रोजन H2, रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ निकेल आणि हिट करा. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपण काय घेतलं, असिटाल्डिहाइड. हिथं पण तीच रिॲक्शन, हायड्रोजनची ऍडिशन अक्रॉस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड इन द प्रेझेन्स ऑफ कॅटालिस्ट निकेल, म्हणून नाव कॅटालिटिक हायड्रोजनेशन असं नाव आहे रिॲक्शनचं. बाबा एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे, या ठिकाणचे 2 हायड्रोजन काय होतील, मिसळतील, ऍड होतील. कारण तुम्हाला काय करायचं आहे, रिडक्शन. आणि तुम्हाला माहित आहे रिडक्शन म्हणजे काय, ऍडिशन ऑफ हायड्रोजन. या 2 हायड्रोजन पैकी एक हायड्रोजन ऑक्सिजनला जोडायचा, दुसरा हायड्रोजन कार्बनला जोडायचा, म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज टेक्स प्लेस अक्रॉस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. अशा प्रकारची ऍडिशन होऊन अल्कोहोल तयार होतो. पहा आता हा एक ऑक्सिजनला द्या आणि दुसरा एच कार्बनला द्या. बघा इथे तुम्ही CH3 ला CH3, C ला C, H ला H, डबलचं सिंगल O, एवढं सगळं लिहून घेतलं आपण. आता 2 एच जोडायचं, एक कुठं O ला आणि एक कुठं कार्बनला. नाव झालं इथिल अल्कोहोल. काय झालं, इथिल अल्कोहोल. आणि याचं नाव आहे असिटाल्डिहाइड. ह्याचं नाव काय, असिटाल्डिहाइड. आणि ह्याचं नाव काय, यस सांगा, इथिल अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल आहे, इथिल अल्कोहोल. अशा प्रकारची रिॲक्शन. अजून एक उदाहरण आपण घेऊ लगेच, बेन्झाल्डिहाइडचं घेऊ. C डबल बॉन्ड OH. ठीक आहे, हे इथं लिहू शकता, इथे लिहू शकता, कुठं पण लिहू शकता. प्लस काय करू आपण, हायड्रोजन मिसळून इन द प्रेझेन्स ऑफ निकेल हिट करा. ओके, 2 एच ऍड करा, एक जोडा ऑक्सिजनला, एक जोडा कार्बनला. ठीक आहे, करा रिॲक्शन बघा. आता बेन्झीन रिंगला बेन्झीन रिंग, C ला C, H ला H, O ला O, 2 एच मिसळायचे आहेत, एक एच मिसळायचा ऑक्सिजनला, एक मिसळायचा कार्बनला. संपलं, बेन्झीन अल्कोहोल तयार झालं. ह्याचं नाव आहे बेन्झाल्डिहाइड. ह्याचं नाव आहे बेन्झाल्डिहाइड आणि ह्याचं नाव आहे बेन्झील अल्कोहोल. अशा अनेक प्रकारची उदाहरणं या ठिकाणी आपल्याला करता येतात. त्यापैकी काही उदाहरणं या ठिकाणी आपण घेतलेली आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी अल्डिहाइडचं आपण केलं रिडक्शन विथ हेल्प ऑफ निकेल. निकेलच्या साह्यानं अल्डिहाइडचं रिडक्शन केलं. आता निकेलच्या साह्याने कीटोनचं रिडक्शन करू. लक्षात घ्या, अल्डिहाइडचं रिडक्शन केल्यानंतर प्रायमरी अल्कोहोल तयार होतो, तर कीटोनचं रिडक्शन तयार केल्यावर कोणता प्रोडक्ट येतो ते बघूयात आपण. इथं पॉज करून घ्या. व्यवस्थित बघा, लगेच आपण सुरुवात करू कीटोनला आणि कीटोनचा भाग पण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. लगेच 5 मिनिटाचं काम आहे आपलं. ओके, पहा दुसरा आहे कीटोन. हेडिंग लिहितो मी कीटोन म्हणून. हे बघा इथं कीटोन असं लिहिलेलं आहे. आता कीटोन कसा असतो तुम्हाला माहित आहे, सांगा. RC डबल बॉन्ड OR. ठीक आहे, हा तुमचा कोण झाला, कीटोन. RC डबल बॉन्ड OR. याचा आपण करू रिडक्शन, म्हणजे मिसळूयात हायड्रोजन. हायड्रोजन कोणता मिसळायचा, मॉलिक्युलर हायड्रोजन, H2 लिहायचा. हो का, प्लस H2 लिहिलं. रिडक्शन करण्यासाठी वापरायचा आपल्याला कॅटलिस्ट कोणता, निकेल, आणि हिट करायचं आहे. संपलं. पहिल्या केसमध्ये आपण काय केलं, पहिल्या केसमध्ये अल्डिहाइड घेतलं, अल्डिहाइडचं रिडक्शन केलं, तयार झाला अल्कोहोल. अल्कोहोल होता प्रायमरी अल्कोहोल. अल्डिहाइडचं रिडक्शन केल्यावर प्रायमरी अल्कोहोल तयार झाला. हे लक्षात घ्या बाळांनो, हा माझ्या वासरांनो लेकरांनो. इथं आपण काय करतोय, इथं घेतला कीटोन, कीटोनचं आपण रिडक्शन करतोय. पुन्हा तसंच
रिडक्शन करायचं म्हणजे काय करायचं, हायड्रोजन मिसळायचं आहे. कुठं मिसळायचं, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस. तसंच रिॲक्शन आहे, अल्डिहाइड असेल किंवा कीटोन असेल, दोन्ही ठिकाणी होणारी अभिक्रिया एकसारखीच आहे. लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे हे दोन हायड्रोजन आपल्याला कुठे मिसळायचे आहेत, अक्रॉस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. या दोन हायड्रोजन पैकी एक हायड्रोजन जोडा ऑक्सिजनला, दुसरा हायड्रोजन जोडा कार्बनला. संपलं. करा रिॲक्शन. पहा, एक हायड्रोजन येणार ऑक्सिजन कडे, दुसरा येणार कार्बन कडे. बै 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 झालं. आता करा. आता जे आहे ते लिहू आपण. हो का, आर ला आर, कार्बनला कार्बन, आर ला आर, डबलचा झाला सिंगल, ओ ला ओ. दोन हायड्रोजन मिसळायचे आहे. तो एक हायड्रोजन मिसळायचा आहे ऑक्सिजनला, दुसरा मिसळायचा आहे कार्बनला. झालं. अशा प्रकारे हा झाला सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी कार्बनला OH आहे आणि हा कार्बन दुसऱ्या दोन कार्बनला जोडलाय. हे सांगायची गरज नाही. हा सेकंडरी अल्कोहोल झाला. म्हणजे कीटोन पासून काय झालं हो, सेकंडरी अल्कोहोल. बघा, कीटोन पासून काय होतं, सेकंडरी अल्कोहोल तयार होतं. अल्डिहाइडचं रिडक्शन आपण जर निकेलच्या साह्याने केलो तर प्रायमरी अल्कोहोल तयार होतो. तर कीटोनचं रिडक्शन निकेलच्या साह्याने केल्यावर सेकंडरी अल्कोहोल तयार होतो. ठीक आहे. बघ, उदाहरण घेऊ आपण. एक्झाम्पल्स बघा. पहिला आहे तुमचं ऍसिटोनचं, CH3 C डबल बॉन्ड O CH3. कळलं का. पुन्हा घेतला आपण हायड्रोजन H2. रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ निकेल आणि हिट करा. आता रिॲक्शन कशी होते बघा. परत तसंच आहे. तुम्हाला काय करायचं आहे, रिडक्शन म्हणजे काय मिसळायचं आहे, हायड्रोजन. कुठे मिसळायचं, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस. दोन हायड्रोजन पैकी एक हायड्रोजन जो आहे तो ऑक्सिजनला जोडा आणि दुसरा हायड्रोजन जो आहे तो कार्बनला जोडा. बस इतकंच आहे. पहा, एक ऑक्सिजनला आणि दुसरा कार्बनला. काय बघा, CH3 C CH3 सिंगल बॉन्ड O, दोन एक जोडा, एक ऑक्सिजनला जोडा, एक H ला. आयसोप्रोपिल अल्कोहोल तयार झालं. ह्याचं नाव आहे ऍसिटोन आणि ह्याचं नाव आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल. अजून एक उदाहरण घेऊ आपण. इथिल मिथिल कीटोन आहे. इथिल मिथिल कीटोन. परत हायड्रोजन मिसळा. हायड्रोजनची ऍडिशन कुठे होते, अक्रॉस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. पहा उत्तर कसं येतं, CH3 C CH2 CH3 O. एक जोडा O ला, एक जोडा C ला. रिॲक्शन पूर्ण. ह्याचं नाव काय, इथिल मिथिल कीटोन. इथिल मिथिल कीटोन. आणि याचं नाव आहे, त्या कंपाऊंडचं नाव आहे सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. अशा प्रकारे या ठिकाणी आपण रिडक्शन केलं कीटोनचं आणि कीटोनचं रिडक्शन करण्यासाठी आपण वापरलं निकेल. निकेलचा वापर करून रिडक्शन कसं करतात त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेतलेली आहे. ओके, पॉज करून घ्या. आता आणखीन काही उदाहरण आपण घेऊ आणि हा संपूर्ण भाग या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आता आणखीन काही भाग घेऊयात आपण. आतापर्यंत आपण काय शिकलं, अल्डिहाइडचं रिडक्शन केलं, कीटोनचं रिडक्शन केलं. यांचं रिडक्शन आपण कशाच्या साह्याने केलं, तर आपल्या समोर एक छोटं उत्तर आहे. या सर्वांचं रिडक्शन करण्यासाठी आपण वापरलं निकेल. आता लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडचा वापर करून रिडक्शन करू. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडचा वापर करून या ठिकाणी आपल्याला रिडक्शन करायचं आहे. ते कसं करतात त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊया. युजिंग लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. अल्डिहाइडचं पण रिडक्शन आपण करू शकतो, कीटोनचं पण आपण रिडक्शन करू शकतो. कसं करतात ते या ठिकाणी आपण थोडक्यात समजून घेऊया. ओके, बाय. युजिंग लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. आता काय केलं आपण, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडचा वापर आपण केला आणि त्याचा वापर करून आपण रिडक्शन करतोय. कुणाचं, अल्डिहाइडचं कीटोनचं. कसं होतं तुमच्या समोर सांगतो. इथं पहा, हा तुमचा कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे.
तुम्हाला माहित आहे हायड्रोजन मिसळायचं आहे, परंतु हायड्रोजनची ऍडिशन कुठे होणार आहे? अक्रॉस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. हे विसरायचं नाही. मग आता तुम्ही काय करणार? लिथियम, बघा इथं लिहिलं मी, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. त्याचबरोबर काय घ्यायचं? वॉटर मॉलिक्यूल H3O+ किंवा डायरेक्ट H2O लिहू आपण. येत आहे का बरं का? ह्याला H2O लिहा किंवा H3O लिहा चालते. ह्याला H3O+ लिहू. ओके, असू द्या. एक वाक्य लक्षात ठेवायचं तुम्ही या ठिकाणी. हा तुमचा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड, याच्यामध्ये हायड्रोजन आहे, आणि हा तुमचा वॉटर मॉलिक्यूल हायड्रोनियम आयनच्या स्वरूपात आहे. याच्यामधला हायड्रोजन एक लक्षात घ्या तुम्हाला की या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे, वॉटर मधला हायड्रोजन हा ऑक्सिजनला जोडतो, कळला का? आणि लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड मधला हायड्रोजन हा कार्बनला जोडायचं. ह्याच्यामध्ये बी हायड्रोजन आहे, ह्याच्यामधला बी हायड्रोजन आहे. हे दोन हायड्रोजन या ठिकाणी वापरायची. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड मधला ऑक्सिजन हा कार्बनला जोडायचा आणि वॉटर मधला हायड्रोजन हा ओला जोडायचा. हे वाक्य विसरू नका, इतकंच महत्वाचं आहे. आणि ह्याच्यामधला जो आहे ते खाली तो वाटल्यास, आणि हे इथे घेतो असेल. संपलं. या मेथडमध्ये एकच वाक्य महत्वाचं आहे, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड आणि वॉटर अशा दोघांचा वापर करायचा आपल्याला. आणि दोन हायड्रोजन मिसळायचे. हायड्रोजनची ऍडिशन कुठे होते? अक्रॉस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. आणि ती ऍडिशन कशी होते हे मात्र आपण लक्षात घ्यायचं आहे. ते दोन हायड्रोजन आले कुठले हे बी महत्वाचं आहे ना. बघा, वॉटर मधला हायड्रोजन ऑक्सिजनला जोडायचं, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड मधला हायड्रोजन कार्बनला जोडायचं. हे वाक्य विसरू नका. वॉटर मधला हायड्रोजन हा ऑक्सिजनला जोडावा, तर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड मधला हायड्रोजन हा कार्बनला जोडावा. एवढं कळालं, रिॲक्शन कळाली. ह्याच्यापेक्षा वेगळं का सांगायची आवश्यकता नाही. मग आता नेमकी रिॲक्शन कशी होते तुम्हाला सांगतो. एक एक भाग नीट बघा, म्हणजे हा संपूर्ण भाग तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. ठीक आहे. आता बघा, एक एक रिडक्शन आपण करू. पहिल्यांदा घेऊ आपण अल्डिहाइड, RC+OH हा तुमचा अल्डिहाइड. लगेच इथे कीटोन घेऊ आपण, किंवा उदाहरण घेऊयाचे एक दोन, आणि मग कीटोन घेऊ आपण. ठीक आहे. बघा, आता ह्याचं रिडक्शन आपल्याला करायचं आहे. काय वापरायचं आहे? पहिल्यांदा वापरा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड, आणि पुन्हा वापरा वॉटर मॉलिक्यूल किंवा हायड्रोनियम आयन. ठीक आहे. आता काय होईल? वॉटर मधला जो आहे हायड्रोजन तो ऑक्सिजनला जोडायचा, आणि लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड मधला जो हायड्रोजन आहे तो कार्बनला जोडायचा. असे दोन हायड्रोजन. हे बघा, वॉटर कोण आला इकडं, आणि लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड कोण आला इथं. फक्त उलट लक्षात घ्या, म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. समजण्यासाठी असं केलं, समजण्यासाठी. किंवा ह्याला उलट लिहितो मी. बघा, C+OH. वॉटर कडून जो हायड्रोजन आला तो ऑक्सिजनकडे, आणि लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड कडून जो हायड्रोजन आला तो कोणाकडे? कार्बनकडे. अशा प्रकारचे रिॲक्शन. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपण काय केलं? ऍडिशन ऑफ हायड्रोजन अक्रॉस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. म्हणजे कसं आलं? RC, इथं H, बरं का? आता खाली लिहू आपण. हा, वरी काय H आणि खाली काय OH. संपलं. प्रायमरी अल्कोहोल. हा कोण आहे? अल्डिहाइड. उलट लिहिलं फक्त काय होत नाही, एकच अर्थ होतो त्याचा, अल्डिहाइड. आणि हा कोण आहे तुमचा? येस, प्रायमरी अल्कोहोल. संपलं. या ठिकाणी सुद्धा प्रायमरी अल्कोहोल हा प्रोडक्ट तयार झाला. आता ह्याचं पण एक्झाम्पल या ठिकाणी आपण बघूया. पहा, पहिलं उदाहरण घ्या तुम्ही. CH3 C+OH. ओके. हा, आता काय करायचं आहे? रिडक्शन. रिडक्शन करण्यासाठी काय वापरायचं आपल्याला? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. दुसरं काय वापरायचं आहे सांगा? येस, वॉटर मॉलिक्यूल किंवा हायड्रोनियम आयन घेतले तुम्ही. ठीक आहे. आता काय होईल? ह्याला परत मी खाली लिहितो, कळण्यासाठी असं लिहितो खाली, कळावं म्हणून. वॉटर मधला जो आहे तो ऑक्सिजनकडे येईल, आणि लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड मधला जो हायड्रोजन आहे तो कुठे येईल? कार्बनकडे येईल. आणि मग आपली रिॲक्शन कसं? CH3 C, एक इथं जोडा आणि एक OH ला जोडा. संपला. ओके. आणि हा तुमचा असिटाल्डिहाइड असेल, आणि हा तुमचा इथिल अल्कोहोल असेल. इथिल अल्कोहोल. अगदी सोपा भाग आहे. अजून एक उदाहरण घेतो लगेच. पहा, CH3 त्याऐवजी आपण डायरेक्ट काय करू? बेन्झाल्डिहाइड घेऊ. काय घेऊ आपण? डायरेक्ट बेन्झाल्डिहाइड. खाली घेऊ त्याला C+OH. परत तसंच केलं आपण. काय पहिल्यांदा घेतलं? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. पुन्हा काय घेतलं? हायड्रोनियम आयन. चला, हा वॉटर मधला
हायड्रोजन कुठे ऍड झाला, ऑक्सिजनला ऍड झाला. आणि लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड मधला हायड्रोजन कुठे ऍड झाला, कार्बनला ऍड झाला. आणि मग तुमचा प्रोडक्ट आला, जो काय प्रोडक्ट असेल तो प्रोडक्ट आला, संपलं. अशा प्रकारे CH आणि OH. ठीक आहे. ह्याचं नाव आहे बेन्झाल्डिहाइड. का नाव आहे, बेन्झाल्डिहाइड. आणि ह्याचं नाव आहे बेंझिल अल्कोहोल. बेंझिल अल्कोहोल. संपलं. अशा प्रकारचा हा संपूर्ण भाग या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे. आता काय करू आपण, कीटोनचं करू. अशाच प्रकारे कीटोनचं रिडक्शन करूया आणि ही मेथड इथं पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू. ठीक आहे. वाच करून लिहा. पुन्हा त्याच प्रकारची अभिक्रिया सेम तशीच बरं का, त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. सेम त्याच प्रकारची अभिक्रिया लक्षात घ्या, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा फरक पडणार नाही. हा चला, काय घ्यायचं आता, कीटोन. पहिल्यांदा अल्डिहाइड घेतलं, पहिल्यांदा घेतो जनरल रिॲक्शन. पहा, R⁻COO R. चला, ह्याचं काय केलं आपण, रिडक्शन. काय वापरलं आपण, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. पुन्हा काय वापरलं आपण, वॉटर मॉलिक्यूल किंवा हायड्रोनियम आयन. पुन्हा तसंच हे खाली लिहितो कळावं म्हणून, का फरक पडत नाही. ओके. हायड्रोजन कुठला, वॉटर मधला, ऑक्सिजन कडे येईल. आणि लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड मधला पुन्हा कडे येईल, कार्बन कड. म्हणजे कशी रिॲक्शन आली, RCHROH. हा सेकंडरी अल्कोहोल तयार झाला. ठीक आहे. हा कोण आहे, कीटोन. आणि हा कोण आहे तुमचा, सेकंडरी अल्कोहोल. ठीक आहे. अगदी सोपी रिॲक्शन आहे, रिॲक्शन मध्ये काय प्रॉब्लेम नाही. ओके. आता एक एक्झाम्पल घेऊ फक्त आपण, एकच घेऊ. पुन्हा तसंच रिॲक्शन. पहिल्यांदा काय घ्यायचं आपल्याला, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. पुन्हा काय घ्यायचं आहे, हायड्रोनियम आयन किंवा वॉटर मॉलिक्यूल. ह्याला पुन्हा मी तसंच घेतो, सोपं जाऊ म्हणून. ठीक आहे. या वॉटरमधला हायड्रोजन ऑक्सिजनकडे आला आणि लिथियम ॲल्युमिनियम मधला हायड्रोजन कार्बनकडे आला. आणि का प्रोडक्ट आला, CH3. हां, C. हां, इथे काय H. तर चला, इथं CH3 आणि इथं OH. नाव झालं आयसोप्रोपिल अल्कोहोल. हे आहे ॲसिटोन किंवा डायमिथिल कीटोन किंवा प्रोपॅनोन. आणि ह्याचं नाव आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल. अशा प्रकारे या ठिकाणी आपण अल्डिहाइड कीटोन ह्या दोघांचं रिडक्शन केलं. रिडक्शन करण्यासाठी आपण दोघांचा वापर केला. पहिला निकेलचा वापर करणे, दुसरा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडचा वापर करणे. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडचा वापर करणे, निकेलचा वापर केला. अल्डिहाइड पासून प्रायमरी अल्कोहोल तर कीटोन पासून सेकंडरी अल्कोहोल तयार झालं. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडचा वापर केला, अल्डिहाइड पासून पुन्हा तोच प्रायमरी अल्कोहोल तयार झाला. तर कीटोन पासून पुन्हा तोच प्रोडक्ट सेकंडरी अल्कोहोल तयार झाला. धन्यवाद.